हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालचाच टॉपिक आपण आज कंटिन्यू करणार आहोत, ज्याचं नाव आहे पेरिमीटर अँड एरिया किंवा आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो परिमिती आणि क्षेत्रफळ. ठीक आहे, सेम कालचाच टॉपिक कंटिन्यू केला आहे आणि आता त्याच्या थोडे क्वेश्चनची लेवल आपण थोडी आता वाढवलेली आहे किंवा क्वेश्चनची लेवल आता काय झालेली आहे, थोडी इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे, क्वेश्चन दिसतो तुम्हाला. हा काय क्वेश्चन सांगितलं बघा. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते. ठीक आहे, चौरस म्हणजे काय, स्क्वेअर. नंतर 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी. आता लांबी आणि रुंदी किंवा लेंथ आणि ब्रेड्थ कोणाला असते, आयताला असते किंवा आपण त्याला काय म्हणतो, काटकोन चौकोन ते म्हणलेत, पण आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण रेक्टँगल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, रेक्टँगल म्हणतो. ठीक आहे, नुरी धावते. इथं कोण धावतं, इथं मिताली रनिंग करते ह्याच्या बाजूने आणि ह्याच्या बाजूने नुरी रनिंग करते, नुरी. ठीक आहे, नुरी रनिंग करते. 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल बघा. त्यांनी काय सांगितलं की 70 मीटर साईड आहे स्क्वेअरची. 70 मीटर साईड म्हणजे सगळीकडे 70 असणार आहे. 70 मीटर साईड आहे स्क्वेअरची आणि त्या स्क्वेअर भोवती मिताली 2 राऊंड मारते. एक रेक्टँगल दिलेला आहे, रेक्टँगलची लेंथ आहे 80 मीटर आणि ब्रेड्थ आहे 50 मीटर. म्हणजे रेक्टँगलच्या अपोजिट साईड पण काय असतात, सेम असतात. ठीक आहे, इथं पण नुरी 2 राऊंड मारते. तर हिना जे डिस्टन्स कव्हर केलं, हिना पण जे डिस्टन्स कव्हर केलं, ह्या डिस्टन्सचा डिफरन्स काय, हा प्रश्न विचारलेला आहे सरळ सिंपल भाषेमध्ये. आता मिताली मला सांगा, पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर काय असतो, पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर काय असतो, किंवा आपण त्याला म्हणतो परिमिती. सगळ्या बाजूंची बेरीज असते, म्हणजे 4 इंटू साईड असतं, 4 इंटू साईड, बरोबर. म्हणजे 4 इंटू 70 म्हणजे हा झाला 280. किंवा बघा ना, 70 आणि 70 140, 140 प्लस 70 210 प्लस 70 280 झालं. एक राऊंड झाला, हा झाला 1 राऊंड. सेकंड राऊंड त्यांनी काय सांगितलं की मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व रुंदी 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी म्हणजे 2 राऊंड मारले त्यांनी. एका राऊंडला एवढं डिस्टन्स कव्हर केलं. सेकंड राऊंडला किती केलं डिस्टन्स कव्हर, 560 मीटर केलं. ठीक आहे, इथे एवढं केलं, सेकंड राऊंडला 560 केलं. ओके, क्वेश्चन इज नॉट युअर बुक, नो प्रॉब्लेम. इन एक्झाम क्वेश्चन विल नॉट बी फ्रॉम युअर बुक. It will be a different, it will be a difficult, it will be a set by the government authorities. ठीक आहे, त्यामुळे सेम क्वेश्चन नसणार आहे, वेगवेगळे क्वेश्चन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. पुस्तकातले फक्त एकच तेवढे घेणार का आपण, नाही, वेगवेगळे क्वेश्चन्स पण आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे, नुरीचं काय सांगितलं आपल्याला बघा, नुरीचं पण सेम आहे. आता पेरीमीटर ऑफ रेक्टँगल काय असतो, 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड्थ, बरोबर. 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड्थ म्हणजे काय झाला, 80 प्लस 50, बरोबर, इज इक्वल टू 2 इंटू 130 म्हणजे हा झाला 260. हा झाला एक राऊंड. तरी पण नाही समजलं, ॲडिशन करा. ओके, 80 प्लस 50 130, 130 प्लस 80 किंवा 80 प्लस 80 160. ठीक आहे, 160 आणि 100 260. बघा 260 आलं आपलं एका राऊंडचं. सेकंड राऊंड म्हणजे किती होणार आहे, 260 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे हा झाला 520. काय झाला हा, 520. ही नुरी 520 मीटर डिस्टन्स कव्हर करते, मिताली 560 मीटर डिस्टन्स कव्हर करते. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की हे दोघं डिस्टन्स कव्हर जे करतायत, तर ह्या दोघांनी डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे 2 राऊंडमध्ये, त्यांच्या डिस्टन्सचं डिफरन्स काढा. मग इथं काय दिलेलं आपल्याला, हा झाला 560. मितालीनं 560 मीटर कव्हर केलं, तिनं कव्हर केलं 520 कव्हर केलं. डिफरन्स म्हणल्यावर सबस्ट्रॅक्शन करा, 040 म्हणजे 40 मीटरचा डिफरन्स आहे. ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर सी आहे. क्वेश्चन नंबर 1 ऑप्शन सी. पहिल्याचा आन्सर सी आले. ठीक आहे, एनी डाऊट, समजलं, काही नाही. एक मिताली एक नुरी आहे. मिताली स्क्वेअर भोवती 2 राऊंड मारते, नुरी रेक्टँगल भोवती 2 राऊंड मारते. तर त्यांनी जे डिस्टन्स कव्हर केलं, ते डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला पेरीमीटर माहीत पाहिजे. स्क्वेअरचं पेरीमीटर असतं 4 इंटू साईड किंवा 4 इंटू एक्स, आपण साईडला एक्स म्हणूया. रेक्टँगलचं पेरीमीटर असतं 2 इंटू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी. एका राऊंडला तेवढं येतं, 2 राऊंडला म्हणून मी 2नी मल्टिप्लाय केला. इथं पण एका राऊंडसाठी एवढं आलं, 2 राऊंड म्हणून 2नी मल्टिप्लाय केला. हिनं 560 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, तिनं 520 मीटर कव्हर केलं. दोघांचा डिफरन्स 560 मायनस 520 इज इक्वल टू 40 मीटर डिफरन्स आलेला आहे, 40. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आन्सर देत चला, लाईव्ह असलेले विद्यार्थी आन्सर देत चला. ठीक आहे, क्वेश्चन 2. द एरिया ऑफ रेक्टँगल फील्ड इज 64 मीटर बाय 36 मीटर.
रेक्टँगल फील्ड आहे, किती एरिया आहे 64 आणि हे 36, हे काय असणार आहे लेंथ असणार आहे, ही पण लेंथ सेमच असणार आहे, ही ब्रेड सेमच असणार आहे. इज इक्वल टू द एरिया ऑफ द स्क्वेअर ऑफ द फील्ड. बघा एरिया ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलचा एरिया काय असतो रे मला सांगा, L इंटू बी, बरोबर. आणि एरिया ऑफ स्क्वेअरचा एरिया काय असतो, साईडचा स्क्वेअर, साईड स्क्वेअर किंवा आपण त्याला काय म्हणतो एक्सचा स्क्वेअर. त्यांनी काय सांगितलं, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर. म्हणजे मी काय म्हणणार, L इंटू बी इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल हा L इंटू बी आहे आणि एरिया ऑफ स्क्वेअर हा काय असतो साईडचा स्क्वेअर. मग तो काय झाला, साईड म्हणजे आपण एक्स घेतलेली आहे, ही साईड आहे समजा. स्क्वेअरचं काय माहिती आहे का आपल्याला, काय माहित नाही. साईड काय असते स्क्वेअरची, एक्स असते, त्याचा एरिया काय असतो एक्स इंटू एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की रेक्टँग्युलर फील्ड दिलेली आहे आपल्याला 64 मीटर बाय 36 मीटर, म्हणजे हे काय झालं 64 इंटू 36 बरोबर इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. त्यांनी काय विचारलं आपल्याला, व्हॉट इज द साईड ऑफ द स्क्वेअर फील्ड. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, आता मी काय करतो, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतो किंवा आपण त्याला म्हणतो वर्गमूळ घेऊया किंवा स्क्वेअर रूट घेऊया, जे असेल ते. मग हा होईल 64 इंटू 36 स्क्वेअर रूटमध्ये इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, हा स्क्वेअर रूटमध्ये. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, फक्त एक्स बाहेर आला, बरोबर, जी की आपल्याला आन्सर काढायचा आहे. 64चं स्क्वेअर रूट काय रे बाळांनो, 64चं स्क्वेअर रूट 8 आहे. 36चं स्क्वेअर रूट काय आहे 6 आहे. स्क्वेअर रूटच्या बाहेर 64 स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावरती 8 लिहितो, 36 स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर 6 लिहिला, बरोबर. 8 6 काय झाला 48. एक्स म्हणजे कोण आला, एक्स म्हणजे आला आपला साइड ऑफ द स्क्वेअर. काय विचारलं, व्हॉट इज द साइड ऑफ द स्क्वेअर फील्ड इन मीटर. तर साइड किती आहे 48 मीटर आहे. ऑप्शन नंबर बी. यस करेक्ट आहे, अनन्याचं बरोबर आहे. क्वेश्चन 2चं बी आहे, अनन्या बरोबर आहे क्वेश्चन 2चं बी. बाकी स्टुडंट लाईव्ह असलेले प्रेझेंटी द्या, कोण कोण लाईव्ह आहे सांगा मला. नुसतं लाईव्ह येऊ नका, अभ्यास म्हणजे आन्सर पण सांगा. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे. चौरसाकार भूखंड, ठीक आहे, किती मीटर आहे 60 60 60 60. चौरसाकार भूखंडाची लांबी आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 दराने किती खर्च येईल. यस अवनी, अर्णव, अनन्या, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर किती आहे हा, 3rd. क्वेश्चन 3 बघा काय सांगितलं त्यांनी, एक स्क्वेअर एक प्लॉट आहे आपला. ओके अर्णव, ओके यस. चलो आपल्याला त्यांनी काय सांगितलं की एक स्क्वेअर प्लॉट आहे, एक स्क्वेअर शेपचा प्लॉट आहे. त्या प्लॉटची साईड किती आहे 60 मीटर आहे. म्हणजे सगळंच काय असणार आहे 60 मीटर असणार आहे, बरोबर आहे. ह्या प्लॉटला आपल्याला 3 वेळेस काय करायचं आहे, फेन्सिंग करायची आहे. फेन्सिंग 3 टाइममध्ये, म्हणजे एकदा केली, दोनदा केली, तीनदा केली फेन्सिंग करायची. ठीक आहे. तर आपल्याला 25 रुपीज पर मीटरचं काय आहे आपल्याकडे, 25 रुपीज पर मीटर आपल्याला हा रेट आहे. तर आपल्याला किती रुपये खर्च येईल असा प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर काय असतो सांगा, 4 इंटू साईड, बरोबर. 4 इंटू साईड. किंवा नाही समजलं काही नाही, सगळ्यांची ॲडिशन करा. 60 + 60 + 60 + 60 म्हणजे काय झाला 240. किंवा इथं पण लिहू शकतो आपण 4 इंटू 240, म्हणजे सॉरी 4 इंटू 60. 4 इंटू 60 240 नाही, कसं काय 240 नाही, 60 साईड दिली ना आपल्याला. 4 इंटू साईड म्हणजे 240 मीटर काय झाला पेरीमीटर झाला स्क्वेअरचा. आता आपल्याला एका पेरीमीटरला बघा, आणि हे किती वेळेस करतात आपल्याला 3 वेळेस कुंपण करायचं किंवा 3 वेळेस फेन्सिंग करायची. 3 फेन्सिंग करायच्या. म्हणजे मी काय करणार आहे 240ला 3दा मल्टिप्लाय करावं लागेल. 243चा हा काय झाला 720 मीटर. म्हणजे आपल्याला टोटल 720 मीटर तार लागणार आहे. 720 मीटर आपल्याला ते फेन्सिंग करण्यासाठी आपल्याला तेवढी आपल्याला फेन्सिंग करावं लागेल 720 मीटर. एका मीटरचा खर्च आहे 25. म्हणजे 720 मीटरचा खर्च किती येईल 720 मल्टिप्लाइड बाय 25. 720 मल्टिप्लाइड बाय 25. करा ह्याचं मल्टिप्लिकेशन. 25 इंटू 0 0. 25 2 जा 15. 15ला 0 5 कॅरी केले आपण. 25 7 जा 175. 175 मध्ये 5 मिळवले 180. म्हणजे 18,000 रुपीज काय मित्रांनो आपल्याला खर्च येणार आहे. ऑप्शन नंबर बी आहे. क्वेश्चन 3चा ऑप्शन नंबर बी. कोणी कोणी दिले बघूया आपण एकदा.
क्वेश्चन 3चं ए का बरं? क्वेश्चन 3चं ए का बरं? सगळ्यांचं चुकलेलं आहे. अर्णव, अनन्या, का बरं हे सांगितलं तुम्ही? काही संबंध नाही आहे. बघा ना, एका चौरसाकार 60 मीटर आहे. 60 60 60 60 240 झालं. आपल्याला 3 वेळेस करायचं आहे. 240 × 3 करावं लागेल आपल्याला. म्हणजे 720 मीटर आपल्याला फेन्सिंग करायची आहे. बरोबर, 720 मीटर फेन्सिंग करायची, त्याला 25 ने मल्टिप्लाय करा, कारण 25 रुपीज रेट आहे. 18,000 रुपीज उत्तर आलेलं आहे. अवनीचं बरोबर आहे. अवनीचं बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. चलो पुढचा. हाऊ मेनी रेक्टँग्युलर स्लॅब्स ऑफ 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू कवर फ्लोअर ऑफ द हॉल ऑफ 12 मीटर बाय 10 मीटर. बरोबर, फ्लोअर ऑफ द हॉल दिलेला आहे आपल्याला. बरोबर, आता रेक्टँग्युलर स्लॅब म्हणजे काय करावं लागेल माहिती का आपल्याला? फ्लोअरचा एरिया बघा, एरिया ऑफ फ्लोअर किंवा एरिया ऑफ फ्लोअर ऑफ हॉल, ठीक आहे, डिवायडेड बाय एरिया ऑफ स्लॅब, एरिया ऑफ स्लॅब्स. आता मला सांगा, हे रेक्टँग्युलर आहे का बरं? 10 × लेंथ आहे, ब्रेडथ आहे, हे पण लेंथ आहे, ब्रेडथ आहे. पण इथं मित्रांनो काय माहिती आहे का? इथं दिलेलं आहे 12 मीटर, दिलेलं आहे 12 मीटर, इथं दिलेलं आहे 12 मीटर 10 मीटर. मग ह्याचं आपल्याला तिसरा क्वेश्चन कोणता? हा वाला. काय समजलं नाही याच्यामध्ये आराध्या? तिसरा क्वेश्चन काय समजलं नाही? हे बघा, एक आपल्याकडे स्क्वेअर प्लॉट आहे. त्या स्क्वेअर प्लॉटला आपल्याला काय करायचं? 3 वेळेस आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. 3 वेळेस कंपाऊंड करायचं म्हणल्यावर काय होईल? आता बघा, 3 वेळेस कंपाऊंड करायचं म्हणल्यावर मग ते एकदा कंपाऊंड किती होईल? आपली एक कंपाऊंड म्हणजे एक फेरी ही झाली 240 मीटरची. 60 60 60 60 म्हणजे पेरीमीटर. 240 मीटरची फेरी झाली आपली. आता 240 मीटरची फेरी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला 3 फेऱ्या मारायच्या, 3 वेळेस आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. मग म्हणून मी काय केलं? 240ला 3 ने मल्टिप्लाय केला. बिकॉज वी हॅव टू डू दिस थिंग फॉर 3 टाइम्स. वी हॅव टू डू 3 टाइम्स फेन्सिंग. त्यामुळे आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. बरोबर, आता 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मग एका एवढं आपल्याला फेन्सिंग करायची आहे. एका मीटरचा खर्च आहे 25 रुपीज. 720 ने 25 ला मल्टिप्लाय केलं, तुमचं उत्तर आलं 18,000 रुपये. एवढं सोपं आहे. समजलं का आराध्या? आराध्या स्पीकअप. ठीक आहे, चलो परत आपल्या क्वेश्चनकडे येऊया. आता हे दिले त्यांनी मीटरमध्ये. आता मला सांगा, 1 मीटर म्हणजे काय असते? 100 सेंटीमीटर. याचा अर्थ 12 मीटर म्हणजे काय होणार आहे? 12 × 100 सेंटीमीटर म्हणजेच 0 0 1200 सेंटीमीटर. परत 10 मीटर, 10 मीटर म्हणजे काय होणार आहे? 10 × 100 सेंटीमीटर म्हणजे 1 2 3 1000 सेंटीमीटर. समजलं? ओके, ठीक आहे, समजलं का? एवढं केलं आपण. आता एरिया ऑफ द फ्लोअर हॉल काय होणार आहे? एरिया ऑफ द फ्लोअर हॉल मी कन्वर्ट केलं ह्याला, म्हणजे हा होणार आहे 1200 मल्टिप्लाइड बाय 1000. का बरं? एरिया असं कसं आला? कारण की हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा एरिया काय असतो? लेंथ × ब्रेड. पण ही लेंथ आपली मीटरमध्ये, ही सेंटीमीटरमध्ये. मग ह्या मीटरला मी काय केलं? सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून लिहिलं, लेंथ × ब्रेड. आणि सेम मी काय केलं? 10 × 8 लिहिला, 10 × 8 असा लिहिला खाली. बरोबर, हा 0 कॅन्सल होणार, हा 0 कॅन्सल होणार. बरोबर आहे. आता 8 1 जा 120 डिवाइड करा. 8 1 जा 8, 12 मधनं 8 गेले, खाली उरले 4, 8 5 जा. बरोबर, म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय 1000 जर तुम्ही केलं 1 2 3 आणि 15 1 जा 15 म्हणजे 15,000 ऑप्शन नंबर बी आला आपलं. म्हणजे 15,000 काय आहे आपल्याला? हे ब्लॉक लागणार आहे. 15,000 ब्लॉक लागतील. क्वेश्चन नंबर कोणता आहे हा? क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन 4चा आन्सर 15,000 आहे. बी आहे, बी. क्वेश्चन 4चा आन्सर बी आहे. अनन्या रॉंग आन्सर दिलेला आहे अनन्यानं. बाकीचे विद्यार्थी आराध्या, अर्णव, अवनी आन्सर सांगा तुमचे. क्वेश्चन समजला का? अर्णव बी म्हणतोय. बरोबर आहे, अर्णवचं बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. काटकोन चौकोन इज नथिंग बट रेक्टँगल. काटकोन चौकोन म्हणजे इंग्लिशमध्ये रेक्टँगल म्हणतात त्याला, किंवा आयत म्हणतात. काटकोन चौकोन मुद्दाम 3 दिले आपल्याला.
काटकोन चौकोनला काय असणार आहे, लेंथ आणि ब्रेड्थ असणार आहे. परिमिती म्हणजे काय, पेरिमीटर 60 सेंटीमीटर दिलेला आहे. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतो, 2 × L + B, जो दिलेला आहे आपल्याला 60 दिलेला आहे. 60 = 2 × L + B. हा 60 आहे, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येऊन डिवाइड होईल, = L + B. हा झाला 30 = L + B. लेंथ आणि ब्रेड्थ दोघांची ॲडिशन किंवा बेरीज आली 30. लेंथ आणि ब्रेड्थ दोघांची बेरीज किंवा ॲडिशन आली 30. ओके. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आता काटकोन चौकोन क्षेत्रफळ म्हणजे काय, हा काटकोन चौकोन म्हणजे कोण आहे, हा मित्रांनो रेक्टँगल आहे, घाबरू नका, हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे आपल्याला. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो मला सांगा, लेंथ × ब्रेड्थ. बरोबर, किती दिलेलं आहे आपल्याला, 200 दिलेला आहे. लेंथ × ब्रेड्थ किती आलं आपलं, 200 आलेलं आहे. बरं ठीक आहे. तर लेंथ आणि ब्रेड्थ किती विचारले आपल्याला, लेंथ आणि ब्रेड्थ किती विचारलेलं आपल्याला. आता मला सांगा, तुम्हाला हे सॉल्व करायची गरज नाहीये. का बरं गरज नाही, बघा इकडे बघा. L + B कोणत्या दोघांची ॲडिशन 30 होते बघा. 11, 11 आणि 19 30 होते. 25 + 5 30 होते. 16 + 14 30, सगळ्यांनी 30 होते. पण कोणत्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 200 होतं रे, बघा कोणत्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मला सांगा. इकडे बघूया आपण, 20 × 10. का बरं, लेंथ समजा 20 घेतली, हा ब्रेड घेतला, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 20 × 10 किती आलं, 200. म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. 16 × 14 मल्टिप्लिकेशन लांब जाते. कोणता क्वेश्चन समजलेला नाही, बघा काय दिलेलं आपल्याला, एक रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलची आपल्याला रेक्टँगलचं पेरिमीटर दिलेलं आहे. अर्णव आपल्याला दिलेलं आहे रेक्टँगलचं पेरिमीटर. पेरिमीटर काय असं रेक्टँगलचं 2 × L + B आहे. किती दिलेलं आपल्याला, 60 दिलेलं आहे. मी काय केलं, हा 2 इकडे खाली आणला, म्हणजे L + B किती झालं, 30 झालं. इथपर्यंत समजलं. त्यांनी काय सांगितलं, त्या रेक्टँगलचं एरिया किती, रेक्टँगलचा 200 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. मग एरिया = रेक्टँगलचा एरिया काय, फॉर्म्युला काय आहे, लेंथ × ब्रेड्थ फॉर्म्युला आहे. बरोबर, लेंथ × ब्रेड्थ फॉर्म्युला आहे. मग मला सांगा, इथं ऑप्शनमध्ये अशा कोणत्या दोन संख्या आहे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 200 येतं. तर फक्त आपल्याकडे एकच ऑप्शन आहे ज्याचं मल्टिप्लिकेशन 20 × 10 200 येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर डी आला. येस, हुसेन बरोबर आहे. अवनी करेक्ट आहे. अर्णव समजलं का आता, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, आउट ऑफ 100 सेंटीमीटर लॉन्ग वायर Ali made a right angle quadrilateral. What can be the maximum area of the quadrilateral? बघा, what can be the maximum area of the right angle quadrilateral? याचा अर्थ काय माहिती का, याचा अर्थ रेक्टँगल. राईट अँगल क्वाड्रिलॅटरल म्हणजे बघा, राईट अँगल क्वाड्रिलॅटरल ह्याचा अर्थ रेक्टँगल. ठीक आहे. 100 सेंटीमीटर आपल्याकडे वायर आहे. बरोबर, लेंथ आणि ब्रेड्थ घेतली आपण. 100 सेंटीमीटर आपल्याकडे वायर आहे. बघा, 100 सेंटीमीटर वायर आहे. मग पेरिमीटर काय येईल, 2 × L + B = 100. का बरं, ते 100 सेंटीमीटरला त्यांनी वाकवून किंवा त्यांनी बेंड करून रेक्टँगल बनवलेला आहे. राईट अँगल क्वाड्रिलॅटरल म्हणजे रेक्टँगल, लक्षात घ्या बाळांनो. ठीक आहे. मग लेंथ + ब्रेड्थ किंवा L + B = काय येईल, L + B = 100. हा 2 इकडे 2 डिवाइड होईल, म्हणजे L + B = काय येईल, 50. लेंथ आणि ब्रेडची ॲडिशन किती येणार आहे, 50 येणार आहे. त्यांनी काय विचारला, व्हॉट इज द मॅक्झिमम एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. मॅक्झिमम एरिया आणि क्वाड्रिलॅटरल. आता मॅक्झिमम एरिया कधी असतो माहिती आहे का, मॅक्झिमम एरिया कधी असतो, अनन्या म्हणते क्वेश्चन 6 डी, क्वेश्चन 6 अनन्या म्हणते डी. ओके, मॅक्झिमम एरिया कधी असतो माहिती आहे का, जेव्हा लेंथ आणि ब्रेड्थ इक्वल असते तेव्हा मॅक्झिमम एरिया असतो. मग हे इक्वल कधी येणार आहे, जेव्हा दोन्ही पण 25 = 25 आणि 25 असतील. लेंथ पण तुमची 25 असेल आणि ब्रेड्थ पण 25 असेल, तेव्हा तुमचा एरिया मॅक्झिमम येणार आहे. तेव्हा तुमचा एकच कंडिशन आहे, त्याच कंडिशनवर तुमचा एरिया मॅक्झिमम येणार आहे. मग त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द मॅक्झिमम एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. तर एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल म्हणजे एरिया ऑफ द रेक्टँगल असतो लेंथ × ब्रेड्थ, म्हणजे काय होणार आहे, 25 × 25, 25चा स्क्वेअर म्हणजेच काय होतो, 625 सेंटीमीटर स्क्वेअर. 625. ऑप्शन नंबर डी अनन्याचं बरोबर आहे. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. अनन्याचं करेक्ट आलंय. समजलं. एकाच केसमध्ये मॅक्झिमम एरिया येतो जेव्हा लेंथ आणि ब्रेड्थ दोन्ही पण सेम असतात, इक्वल असतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे. बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, एका स्क्वेअरची पेरिमीटर दिलेली आहे. स्क्वेअरची साईड म्हणजे आपण x घेऊया. बरोबर, त्यांनी विचारलं आपल्याला एरिया ऑफ द स्क्वेअर. आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, स्क्वेअरची आपल्याला त्यांनी स्क्वेअरचं क्वेश्चन नंबर हा 7 आहे. त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, स्क्वेअरचं पेरिमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर काय असतो, पेरिमीटर 4 × साइड. बरोबर,
किंवा आपण त्याला म्हणतो 4 × x. किती दिलेलं आहे आपल्याला 48 दिलेला आहे. ह्याच्यावरून x ची व्हॅल्यू येते का रे, येते. x = हा 48 आहे, हा 4 ह्याला मल्टिप्लाय मध्ये, हा इकडे खाली जाईल बरोबर. डिवाइड करा. x = 4 1 जा 1 आणि 4 2 जा म्हणजे 12 च्या पाड्यामध्ये 12 च्या टेबलमध्ये 48 येता का. 12 4 जा 48, 12 2 जा 30, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48. म्हणजे तुम्ही 48 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 12 येतं. म्हणजे x म्हणजे कोण आलं, आपल्याला ह्या स्क्वेअरची साईड मिळाली. x = आपला आलेला आहे 12. आता त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द एरिया ऑफ द स्क्वेअर. मग एरिया काय असतो स्क्वेअरचा, साईडचा स्क्वेअर, किंवा आपण त्याला काय म्हणतो 12चा स्क्वेअर. साईड म्हणजे कोण आहे आपली 12 आहे. 12चा स्क्वेअर म्हणजे काय 144 मीटर स्क्वेअर. 144 मीटर स्क्वेअर. कुठे ऑप्शन, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. मीनिंग ऑफ एक्स, एक्स मीन्स द साइड ऑफ द स्क्वेअर. साइड ऑफ द स्क्वेअर, स्क्वेअरची साईडला आपण एक्स म्हणू शकतो. आपल्याला माहिती आहे का काय, नाहीये, म्हणून मी त्याला एक्स घेतलं. 4 × साईड, 4 × x घेतला. एक्सची व्हॅल्यू काढली, इथं 12 आली. आणि मग आपल्याला जेव्हा व्हॅल्यू माहीत असते स्क्वेअरची, जेव्हा आपल्याला व्हॅल्यू माहीत असते, म्हणजे स्क्वेअरची आपल्याला साईड माहीत असते, तर जेव्हा आपल्याला स्क्वेअरची साईड माहिती होते त्यानुसार आपण काय करू शकतो, एरिया ऑफ द स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया आपण काढू शकतो. साईडचा वर्ग किंवा साईडचा स्क्वेअर, जिचा आन्सर आला आपलं 144. 12चा स्क्वेअर 144. येस, अवनीचं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 7B. अर्णव बरोबर आलं, आराध्याचं बरोबर आलं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन 8वा. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 चला सगळ्यांनी ट्राय करा. क्वेश्चन नंबर 8. अ पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ अ लँड इज 160 मीटर. स्क्वेअर पीस म्हटल्यावर काय होणार आहे, अशी लँड आहे. साईड काय घेणार, मला साईड माहिती आहे का, नाही माहिती. मग पेरीमीटर = काय असणार तुम्हाला सांगा, 4 × साईड. म्हणजेच काय म्हणणार आहे मी बाळांनो, 4 × x म्हणणार. पेरीमीटर दिलं ना आपल्याला, 160 पेरीमीटर दिलेला आहे. मग x ची व्हॅल्यू काय येईल बरं, x = 160/4. x ची व्हॅल्यू काय, x म्हणजे साईड, काय येणार आहे 160/4. इथं करून बघा, 160/4 काय होतं, 4 4 जा आणि 0 म्हणजे आन्सर आहे आपलं 40. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली माझी, जर तुम्ही डिवाइड केलं तर x ची व्हॅल्यू येईल 40. x ची व्हॅल्यू 40 आली. त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द एरिया. सेम क्वेश्चन आहे, फक्त इंग्लिशचा मराठी केलाय. व्हॉट इज द एरिया. मग एरिया ऑफ द स्क्वेअर काय असतो, साईडचा स्क्वेअर. मला साईड मिळाली, साईड मिळाली मला 40, म्हणजे 40चा स्क्वेअर म्हणजे 40 × 40 बरोबर. 1 2 0 लिहून टाकले. 4 4 जा 16, 1600 मीटरचा स्क्वेअर. ऑप्शन नंबर डी, 1600 मीटरचा स्क्वेअर. येस, क्वेश्चन नंबर 8चं डी आहे. कोण म्हणते, अनन्या. बरोबर आहे अनन्या. येस, अनन्याचं बरोबर आलेलं आहे. बाकीचे विद्यार्थी कुठे चाललात, बाकीचे विद्यार्थी गायब होऊ नका. क्वेश्चन बाकी आहेत आपले थोडेफार, ते झाल्यानंतर गायब व्हा. ठीक आहे. आणि लेक्चर लक्षात घ्या मित्रांनो, लेक्चर आपलं 8ला टायमिंग आहे. आपला 8 ते 9:30 वगैरे चालतं आपलं लेक्चर. 5-10 मिनटं मागे पुढे असतात, कधी होतात आपले वेळेनुसार, आपल्या स्टुडिओच्या अवेलेबिलिटीनुसार. तर त्यामुळं तुम्ही त्याच्या अगोदर तुमचं जेवण असेल किंवा लवकर जेवायची सवय असेल तर 7:30ला 7ला जेवून घेत जा. दाबून जेवू नका, नाहीतर लेक्चर मध्ये झोपताल बरोबर. आणि 9 9:30 नंतरची जेवायची सवय असेल तर 9:30ला बरोबर लेक्चर झालं की 5-10 मिनिटाचा म्हणजे लगेच जेवण झाले तुम्ही जेवण करू शकता. पण अर्ली जेवायचं, 8 वाजता जेवत जा, म्हणजे तेवढं पचन पण होतं आपल्या शरीराला. 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये 9:30ला लेक्चर झालं की लगेच तुम्ही तुमचं थोड्या वेळाने तुमचं काय दररोजच्या गोष्टी असतील, काय होमवर्क वगैरे काय असेल ते कंप्लीट करून 10ला वगैरे तुम्ही झोपत जा. म्हणजे अशा प्रकारे रुटीन ठेवा. आणि लवकर सकाळी 4ला नाही, समजा 5-6ला वगैरे उठायची सवय लावा, जेणेकरून सकाळचा 1 तास फ्रेशमध्ये मॅथ्सचा अभ्यास करा चांगल्या प्रकारे. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवड जात असेल किंवा एखादं रिव्हिजन किंवा एखादं पाठांतर करत असेल किंवा मला हे पाठ होत नाही सर, लर्न होत नाही, ते तुम्ही सकाळी उठल्यावर करत जा. ठीक आहे. येस, अर्णवचं उत्तर आलेलं आहे. चलो पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. काय दिलेलं आहे, पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल. बघा काय सांगितलं त्यांनी, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल अँड पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर हे बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की रेक्टँगलचं पेरीमीटर आणि स्क्वेअरचं पेरीमीटर समान आहे. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल काय असतं रे, 2 × L + B. आणि पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर काय असतं, 4x बरोबर. समजा आपण हा रेक्टँगल काढला, सॉरी स्क्वेअर काढला, हा x आला बरोबर. पेरीमीटर काय होणार आहे 4x. आणि रेक्टँगल काढला खाली, रेक्टँगल पेरीमीटर काय होणार आहे 2 × L + B. ठीक आहे, समज इथपर्यंत. चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे.
म्हणजे चौरसाची साईड आपल्याला स्क्वेअरची साईड दिलेली आहे बाळांनो, किती दिलेली आहे 14 साईड दिलेली आहे आपल्याला. मग मी काय करणार इथं 4 × 14 करणार, दिलेलं आहे त्यांनी मला. आणि आयताची लांबी किंवा लेंथ दिलेली आहे आपल्याला, लेंथ दिलेली आहे 18 मीटर. मग ठेवा इथं लेंथ किती आहे 18 मीटर. त्यांनी आपल्याला ब्रेड्थ विचारलेली आहे बघा, ठीक आहे समजलं समजते का. त्यांनी सांगितलं आपल्याला रेक्टँगलचं पेरिमीटर आणि स्क्वेअरचं पेरिमीटर समान आहे, सेम आहे. आणि त्यांनी स्क्वेअरची साईड दिली आपल्याला आणि पेरिमीटरची लेंथ दिलेली आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्याला रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला रेक्टँगलची ब्रेड्थ काढायची आहे, रेक्टँगलची ब्रेड्थ काढायची आहे. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल बरं तुम्हाला सांगा, 4 × 14 मी ह्याला मल्टिप्लाय करत नाही असंच ठेवतो. ठीक आहे. हा 18 + b आणि हा काय होईल, हा 2 इकडे येईल डिवाइडमध्ये जाईल, हा 2 डिवाइडमध्ये जाईल. 2 × 1 = 2 × 2 = म्हणजे हा काय झाला 2 × 14 हा झाला 18 + b बरोबर. ठीक आहे. 18 + b लिहिला असाच मी, 14 × 2 काय होतं रे 28 होतं बरोबर. मग b = काय होईल 28 - 18. बघा काय चुकलं का आपलं. बघा मी काय केलं, पेरिमीटर काय आहे तो 4 × 14 लिहिला, 4 × 14 लिहिला. लेंथ दिलेली त्यांनी आपल्याला, लेंथ दिलेली आहे बरोबर, लेंथ दिलेली आहे. मग मी काय केलं 2 × l + b. एक चौरस आहे त्यांची परिमिती समान आहे, चौरसाच्या बाजूची लांबी 16 आहे. ओके ओके मित्रांनो, इथं 16 दिलेलं आहे, घाईघाईमध्ये मी 14 घेतलेला आहे. इथंच आपलं सगळं गफलत झालेली आहे. इथं एकच मिनटं इरेजर लागणार आहे, इरेजर लागणार आहे, इरेजर लागणार आहे. एकच मिनटं काय झालं सांगू तुम्हाला, एकच मिनटं. बघा 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 काय झालं, हे 16 आहे ना, तर मी इथं 4 × 16 घ्यायच्या ऐवजी मी 4 × 14 घेतलं आणि लेंथ बरोबर आहे. ठीक आहे. आता हा 4 × 16 लिहिला मी, ह्याला 4 × 16 लिहिला आणि हा 2 काय केला इथं डिवाइडमध्ये टाकला. 2 × 1 = 2 × 2 झाला, म्हणजे हा काय झाला 2 × 16 झाला बरोबर. म्हणजे 18 + b = 32, 18 + b = 32 झाला. मग मला काय पाहिजे रे, मला पाहिजे ब्रेड्थ, ब्रेड्थ = 32 आणि हा 18 इथं प्लसमध्ये आहे, तिकडे जाऊन काय होईल हा मायनस होईल. 12 - 8 हा 4 झाला, 3 - 2 हा 1 झाला. म्हणजे ब्रेड्थ किती झालं मित्रांनो, ब्रेड्थ आपली आलेली आहे 14 मीटर. ऑप्शन नंबर बी ब्रेड्थ आलेली आहे 14 मीटर. कोणाकोणाचा आला आन्सर बरोबर, कोणीच बोलत नाही, काय झालं झोप आली का, पटकन आन्सर द्या रे पोरांनो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर हा 9 होता. क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10 लास्ट क्वेश्चन आहे आजचा. सगळ्यांनी आन्सर द्या, सगळ्यांनी आन्सर द्या. यस अवनी. ठीक आहे. द डिफरन्स बिटवीन द लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ द हॉल इज 23 मीटर. बघा डिफरन्स बिटवीन द, ही लेंथ आहे आणि ही ब्रेड्थ आहे, ही लेंथ आहे ही ब्रेड्थ आहे. डिफरन्स बिटवीन द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द हॉल इज 23 मीटर. म्हणजे लेंथ मायनस ब्रेड्थ = 23 मीटर त्यांनी दिले आपल्याला. बरं ठीक आहे. इफ द पेरिमीटर ऑफ द फ्लोर ऑफ द हॉल इज 206 मीटर. पेरिमीटर ऑफ द फ्लोर ऑफ द हॉल, बघा लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द हॉल and perimeter of the floor of the hall is 206 meter, then the area of the floor of the hall, area of the बघा difference between the length and breadth of the hall. ठीक है. if the perimeter of the floor of the hall is 206 meter, then the area of the floor of the hall. सोपं आहे. मला सांगा पेरिमीटर ऑफ द हॉल दिलेला आहे, म्हणजे मी काय करणार 2 × l + b हा लिहिणार 206. पेरिमीटर काय असतो रे, पेरिमीटर असतो आपला बाळांनो, पेरिमीटर असतो 2 × l + b हा झाला 206. l + b = काय येतं 206/2. मी याला डिवाइडमध्ये आणला, हा झाला 2 × 1 = 03. म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ किती आली आपली 103 आली. लेंथ आणि ब्रेड्थ आली 103 आणि लेंथ मायनस ब्रेड्थ आली 23 बरोबर. त्यांनी काय विचारलं आपल्याला, एरिया विचारलेला आहे बाळांनो, एरिया विचारलेला आहे. मग अशा केसमध्ये काय करणार आपण, ह्या दोघांचं एकदा मी काय करतो ॲडिशन किंवा काय करतो मी, इथं एलची व्हॅल्यू आहे, एलची व्हॅल्यू काय आहे 23, हा मायनस बी तिकडे जाऊन काय होईल +b. एलची व्हॅल्यू मला मिळाली 23 + b. ठेवतो इथं मी एलची व्हॅल्यू 23 + b + b = 103. 23 + 2b = 103. का बरं, बघा मी काय केलं, एलची व्हॅल्यू आहे 23 + b, ही मी काय केली एलची व्हॅल्यू बाळांनो इथं ठेवली 23 + b बरोबर. मग 23 आणि हा b आणि b काय झाला 2b झाला बरोबर. आता मला काय काढायचंय 2b = हा किती आहे आपला
103, एकच मिनटं, हा आहे आपला 103 बरोबर, आणि हा 23 तिकडे मायनस झाला, -23, हा झाला 0, 10 - 2 8 0, 2b इज इक्वल टू 18, b इज इक्वल टू काय झालं 18 डिवायडेड बाय 2, म्हणजे b ची व्हॅल्यू आली बाळांनो माझी 40, b इज इक्वल टू 40 आला, b इज इक्वल टू 40 आला. आणि मग इथे काय करायचं आपल्याला, b ची व्हॅल्यू मिळाली, l काय येणार आहे, l इज इक्वल टू 23 प्लस b, पण b म्हणजे कोण आहे, b आहे आपला 40, ॲड करा, म्हणजे हा झाला 40 आणि 23 50 60 63, l इज इक्वल टू आला आपला 63. त्यांनी विचारलं आपल्याला व्हॉट इज द एरिया ऑफ द फ्लोअर, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल रे, लेंथ इंटू ब्रेड्थ, एरिया काढायचा आहे मला, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, करा मल्टिप्लिकेशन, 63 × 40 बरोबर, 0 4 3 = 12, 1 कॅरी केला बघा, 4 3 = 12 ला 2 1 कॅरी केला, 4 6 = 24 + 1 2520, कुठे ऑप्शन, ऑप्शन नंबर बी 2520, ऑप्शन नंबर बी आलेला आहे. समजलं. तर अशा प्रकारे बाळांनो आपण पेरिमीटर अँड एरिया किंवा परिमिती आणि क्षेत्रफळातले प्रश्न घेतलेले आहेत, एकदम इन डिटेल प्रत्येक प्रश्न घेतलेला आहे, 10 क्वेश्चन घेतलेले आहेत, एकदम सिस्टमॅटिकली चाललो आहे आपण, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करत जा, आणि जेवढे आउट ऑफ द बॉक्स किंवा आउट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला सापडतील पुस्तकाच्या बाहेर जाऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की नेमकं काय चाललं आहे किंवा काय आपल्याला येते किंवा येत नाही. ठीक आहे, थांबूया इथं, आपण पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि लाईव्हला आन्सर देत चला. ठीक आहे, थँक्यू.